काली भद्र काली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वादा नमस्तुते। चला आज के दिन की शुरुआत हो रही है। बोलो नर्मदे हर श्री विठ्ठल मंडळी, आजचा आपला 54वा दिवस आणि 54व्या दिवसाची सुरुवात सुप्रभात झालेली आहे। माता आपली जयंती माता मोठी इथं आपण आहोत। आज काल रात्रीला वस्तीला होतो, आता सर्व इथून आपण निघालेलो आहोत। 6:30 वाजलेले आहेत, सगळ्यांना बालभोग भेटलाय। इकडला नियम आहे का उजेड पडल्याशिवाय जायचं नसतं, जब तक उजाला ना हो तब तक जाने का नाही। घोर जंगल आहे, मोठा जंगल आहे। चला 17 ते 22 किलोमीटरचं जंगल आहे, एकदम मजा येणार आहे। लक्कडकोटची झाडी खूप 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 मजा येणार आहे आजच्या जंगलामध्ये। तर भेटूयात पुढं। आता आपण नाश्ता घेऊ थोडा, आपला काय आज नेमकं आज पडली एकादशी आणि आज एकादशीचं थोडं फराळ घेऊ। थोडं कालच मी घेऊन ठेवलेलं, कारण की आठवण होते एकादशी आहे म्हणून। चला मंडळी, तर जाऊयात पुढं भेटूयात। आज फार 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 आनंद येणार आहे, खूप सुंदर सुंदर दृश्य आपल्याला पाहायला भेटणार आहेत। चला श्री विठ्ठल नर्मदे हर, पुन्हा एकदा सर्वांना सुप्रभात। आजचा आपलं 54व्या दिवसाची सुरुवात। चला नर्मदे हर। नर्मदे हर। सगळ्यांना आज एकादशी असल्यामुळं आज बाबांनी ऑलरेडी पहाटेच मस्तपैकी सगळ्यांसाठी ही बनवली भगर, तिखट भगर आपली। आणि का देणार, कारण की आपल्याला 17 ते 22 किलोमीटरपर्यंत काहीच भेटणार नाही, म्हणून आता सकाळी पहाटे पाणी कुछ नाही। किती वाजता उठला असेल, एवढ्या 15-20 जणांची भगर बनवायची। 20 जणांची भगर बाबांनी एकदम सुंदर अशी बनवलेली आहे। प्रत्येकाला पार्सल दिलेली आहे, इथं खायला दिली आहे, थोडी पार्सल दिली आहे की जेणेकरून तुम्हाला रस्त्यात भूक लागली तर खा, कारण की रस्त्यात 22 किलोमीटरपर्यंत काहीच भेटणार नाही। 22 किलोमीटरचा पूर्ण जंगल आपल्याला क्रॉस करायचं आहे, तेव्हाच आपल्याला काहीतरी भेटेल बरं का। खरंच अशी सेवा आहे सर्व तिथं। पढ़ लो जाके, हां लेकिन पढ़े नहीं सुबह चलो नर्मदे हर। चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, चला निघालेलो आहोत आपण। आपला प्रवास सुरुवात झालेला आहे, आता आपण जंगलात प्रवेश करत आहोत। चला नर्मदे हर। आवाजी रास्ता कैसा है? यहाँ से सीधा ना? चलो नर्मदे हर, बहुत अच्छा लगा। ये पुजारी बाबा जी है मंदिर के, बहुत अच्छा लगा। नर्मदे हर। हे बघा मंडळी, नर्मदे हर जिंदगी भर माँ नर्मदा सेवा कोटी आश्रम पामाखेडी नर्मदे हर। आणि तो आश्रम किती किलोमीटर आहे इथून? पामाखेडी 22 किलोमीटर आपल्याला कंटिन्यू चालायचं आहे, कंटिन्यू। आजची जी आपली 22 किलोमीटर आहे ती 22 नका समजू, कारण की तो रोड खराब आहे, जंगल आहे। हो, कारण की प्लेन रोडने पाहिजे तेवढं धावता येतं आपल्याला, पण जंगल मार्गाने असं खराब रोड असले, दगडं असली, उतार चढ डोंगर, याच्यात हे 22 किलोमीटर भरपूर होऊन जातं। असं वाटतं का 40च किलोमीटर आहे, पण हे 22 किलोमीटर आपल्याला कंटिन्यू कापायचं आहे, जास्त थांबायचं नाही आहे। भरपूर काही रिस्ट्रिक्शन आहेत आजच्या जंगलामध्ये। चला श्री विठ्ठल नर्मदे हर, भेटूयात मग पुढं। ते नर्मदे हर तुम्हाला बोललो ना, ही लक्कडकोट की झाडे। चला पामाखेडी, लक्कडकोटची झाडी बोलतात याला, लक्कडकोटची। श्री विठ्ठल नर्मदे हर। आता सुरुवातच झाले, 1 किलोमीटर चाललो आहे। नासला घनदाट जंगल लागले आम्हाला। खरंच जे बोलतात ना, लक्कडकोटची झाडी मोठी, जयंती माता जंगल खूप घनदाट आहे, खूप मोठे वृक्षवल्ली वगैरे। आणि वा, लय आनंद, खरंच खूप छान। पुढं जसा दिवस उजडेल तशी आपल्या कॅमेऱ्याची क्वालिटी पण वाढेल, कारण की धुका असल्या कारणाने किती भारी कॅमेरा असतो थोडा
मोबाईलचा कॅमेरा डल पडतो, पण नंतर जसा उजेड येतो तसा अजून खूप सुंदर दिसणार आहे आपल्याला. चला नर्मदे हर. काय पक्ष्यांचा आवाज आहे. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, पुन्हा आलो भेटायला. काय म्हणणं आहे तर म्हणणं असं आहे, एक गोष्ट सांगायची विसरलो तुम्हाला. का ही लक्कडकोटची झाडी पार करण्यासाठी कमसे कम इकडली जी मंडळी आहेत त्याला स्वतःहून जायचं असं त्याला काय नाही, पण प्रयत्न करतात का 10 ते 15 जणांचा जर ग्रुप असला तर लक्कडकोटच्या झाडीतून जायला काही अडचण नाही. त्याच्यामुळं ते रात्रीच काय करतात, 1-2 जण आली का थांबायला लावतात. मग एक 10 जण जरी झाली तर मग ते दुसऱ्या दिवशी आपल्याला सांगतात का उद्या जा म्हणून, म्हणजे ग्रुपने जा असं त्यांना म्हणणं असतं. म्हणून आज आम्ही कमसे कम 15 जण ग्रुपने आहोत. किंवा पुढं आपल्या पण पुढं चालतात अजून नर्मदा परिक्रमामध्ये. आणि कमसे कम एक 8-9 जण अजून आपल्या मागं आहेत. असे ग्रुपनी जातो आपण त्या नर्मदे हर. खूप घनदाट जंगल. पुढं पुढं तर अजून खूप छान बघायला भेटणार आहे या जंगलात. वारुळ श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. सूर्यनारायण भगवान आरूढ झालेले आहेत, आपल्या जागेवर विराजमान झालेले आहेत आणि आपल्या 54व्या दिवसाला आपल्याला शुभेच्छा देण्याकरता आलेले आहेत. चला श्री विठ्ठल नर्मदे हर, सूर्यनारायण भगवान की जय. मस्त तेरी मिळते बघा. वा, प्रॉपर 1.5 तास झाला आम्ही चालतोय. मस्त एकदम. मला वाटतं अजून अर्ध्या तासानंतरच आमचा विसावा होणार आहे. जंगल बघ, लक्कडकोट. वा, सुंदर, किती सुंदर. आजची स्पीड आपली खतरनाक आहे. आमचा महाराज तर आम्हाला दिसत पण नाही, एवढ्या स्पीडने गेला आहे. थांबाल पुढं तर 2 तासात थांबायचं बोलणं होतं. बोलले लोक 2 तासात थांबूयात म्हणून. 9 वाजेपर्यंत 7, 8, 9 फक्त 10 ते 15 मिनटं राहिलेले आहेत 9 वाजायला. बरोबर 2 तास नाही ना बोललो तरी आम्ही 10 किलोमीटर एवढ्या ह्याच्यात कापलं असेल. चला, श्री मारुती नंदन जय बजरंगबली ह्या जंगलामध्ये मारुतीराय मध्येच विराजमान आहेत. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आणि प्रॉपर 2 तासानंतर आपला विसावा आलेला आहे. महाराज बी थांबले, बरं झालं. लय आज महाराजांनी ताव मारलेला. 10 वाजेपर्यंत थांबणार नव्हतं. आम्ही सकाळीच बोललेलो का 2 तासात थांबायचं आहे. महाराज 3 तास. मग आता चला जरा खाऊयात जरा. आज तशी पण काय आज योग जुळून आलाय आपल्याला. एक तर लक्कडकोटची झाडी 22 किलोमीटर आणि त्यातले त्यात उपवास. हा एकादशी. चला जरा बसूयात, थोडा नाश्ता पाणी करूयात आणि मग निघूया. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर, श्री विठ्ठल नर्मदे हर. आता आपण निघालेलो. तेवढ्यात एक जण लुना गाडी घेऊन एवढ्या लांब आतमध्ये 12 किलोमीटर आतमध्ये सर्व नर्मदा परिक्रमा वासियांसाठी चाय घेऊन आले. बालभोग चाय, क्या बात है. ये परिक्रमा अगर
आसमान से भी जाएगी ना, ये लोग आसमान में पहुंच जाएंगे सेवा करने के लिए। बहुत आशा नहीं किया था यहाँ तक आ पाएंगे। बहुत 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 भारी, एक नंबर। कितने किलोमीटर अंदर आए हो आप? हाँ बाबा जी, आप किलोमीटर अंदर आए हो? उधर से कितना दूर आए हो? 7 किलोमीटर आतमध्ये। वाह, बहुत खूप बहुत खूप। नाम? संतोष। चला नर्मदे। हाँ नर्मदे। बाबा जी तो, बाबा जी आप कितने दिन के लिए निकले हो? भारत भ्रमण लिखा है आपने। हाँ पूरा होगा तभी जाऊंगा नहीं करे। नहीं ये तो परिक्रमा है। ये तो परिक्रमा है। भारत भ्रमण पे है ना? हाँ, कितने दिन हो गए भारत भ्रमण पे, ये बताइए। अब वो 1.5-2 साल लग जाएंगे। अभी कितने दिन से निकले हुए पीछे? 26 तारीख को निकला हूँ। अच्छा, 26/10। 26/10। तो 3 साल मान के चला, या 3-4 साल में आप नहीं, पूरा भारत? 2 साल में पूरा हो जाएगा। पूरा भारत? हाँ, 2 साल में पूरा भारत मार लोगे? पूरा भारत। अरे वाह, पर डे 50 किलोमीटर क्या चलते भी बात तो है। हैं। बैग ना हो तो महाराज जी भारत भ्रमण। चला नर्मदे हर। सगळ्यांचा बालभोग चाय प्रसादी झालेले आहे। एक जण काय महाराज एवढ्या हात येईल अशी आशा नव्हती, पण आला। सगळ्यांना चाय बिस्किट वगैरे वाटत होता। आप तसं आपल्या एकादशी आहे म्हणून चाय घेतली फक्त। चला भेटूयात पुढं। आणखीन बराच जंगल बाकी आपल्याला। 12 किलोमीटर बोलला तो आपल्याला, तर 12 किलोमीटर अजून जंगल आहे। 11 किलोमीटर आपण चाललो आणि अजून 12 म्हणजे टोटल 23 किलोमीटर जंगल आहे बघा। श्री विठ्ठल नर्मदे हर। आत्ता लागले आपल्याला। अजून भयंकर झाडी, फक्त पगदंडी। खूप सुंदर। आश्रम पर 2 बजरंग बली है। पुराना प्राचीन मंदिर नहीं है। इसमें तो कई खेडूतों के बेचारे जो खेत थे ना, वो सब धुल गए, मिट्टी सब बह गई। वाह, अब आनंद आ रहा है चलने में। बापू आपने जे रस्तो पकड़ो ने बरोबर, जब पेला गया ना, ये थोड़ा पछता है। वहाँ अमरकंटक में ऐसे जंगल है। हाँ वहाँ प्राचीन जो ऋषि लोग हैं ना, जो बाबा लोग हाँ हाँ, तब करते हैं, वो मूर्तियाँ दिखाई देती हैं जंगल की। लेकिन उनको कुछ बोलना नहीं है, पूछना भी नहीं है। अच्छा अच्छा। ठीक, वो बुलावे जाना है, अलग बात है। हाँ हाँ, खप्पर माल जैसा दिखाई दे रहा है अभी। पेड़ देखो कितना अद्भुत है। हाँ बहुत सुंदर।
हम दोबारा उतर रहे ऐसा मांडवगढ़ के बाद में आज वो सब पीछे चला गया। शूल पाणी बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे यार। खरंच खरंच मंडळी खूप सुंदर वाटते। काय वाटते आता वाजता अभी जंगलात नदी हां काय वाहत असेल नाही। हाँ बाबा जी इसको बोलते हैं जंगल। अब अच्छा लग रहा है। हाँ ये क्या बना रहे हो नर्मदे यार। आप किधर से हो बाबा? गुजरात से है हम। गुजरात गांव अंबाजी। अंबाजी। बाबा जी आप? राजकोट गुजरात। राजकोट गुजरात। आपके बैग के पीछे तो लिखा है। वाह आप रिटायर आर्मी ऑफिसर हो? ऑफिसर नहीं हूँ, मतलब एक फेट लग गया था, अच्छा आर्मी में था। आर्मी में थे। वाह बहुत खूब। अरे वाह आता लागले आपल्याला लक्करपट्टी झाडी जी पाहिजे होती। हा 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 आनंद आनंद। आता मोबाईल बंद करीन का नाही मला नाही माहिती। हा हा श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी काय काय झाडे लागले बापरे। अतिशय एकदम घनदाट जंगल घनदाट खरंच घनदाट। वाह कदाचित आजच्या सर्व व्हिडिओना म्युझिकच टाकणार आहे मी चांगली। काय आनंद आहे महाराज असे जंगलात चालायचा। हम है अमेज़न के जंगल में नहीं नहीं हम है जयंती माता लक्कड़कोट के जंगल में। सर्व परिक्रमावासी एकामेकाला खांदा जुळवत साथ देत चाललेले आहेत ग्रुप बनवून। आता आमचा 5 जणांचा ग्रुप झालेला आहे। 2 बाबाजी मिलिटरी ऑफिसर रिटायर, दुसरे बाबा गुजरातचे, आमचे बाबा धनंजय। आम्ही सध्या 5 जण झालेलो जरा फास्ट चालणार आहे। अजून मागं सुद्धा असेच ग्रुप झालेले आहेत। चला असेच ग्रुप व्हायला पाहिजे एकामेकाला साथ देत 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 सगळेजण हा जंगल आपण सुखरूप पार करणार आहोत। श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी आमचे महाराज जरा तापलेले आहेत। चला मस्त लक्कड़कोटची झाडे आलेली आहे म्हणजे कधीपासून लक्कड़कोटच्या झाडीतच चालतोय आणि खरंच फार आनंद होतोय बरं का। आणि असाच रस्ता चालू राहिला पाहिजे आपल्याला। हाँ ऐसे ही रहा ना अपन उसको ओमकारेश्वर तक। मेरे को लगता है 10 दिन में ओमकारेश्वर मारेंगे अपन। नहीं नहीं ऐसा अगर रास्ता रहेगा ना ऐसा अमरकंटक तक कब का पार कर देंगे अपन। मज़ा आ जाएगा जंगल से चलने में। पहुँच जाएंगे नर्मदे हर। खूब सुंदर रास्ता खूब सुंदर। ये आपका राम राम वाला रास्ता आया। वही है यही पेड़ बांस जो मैंने लिया हुआ है। हाँ इसी में से एक काट के मैंने लिया था जो मेरा अच्छा ये डंडा उसमें से बाबा ये। चोरी करके लेके चला गया ना मेरा। अच्छा 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 ठीक पकड़ है। बाबा था तो उसके बाद मेरा इसी में से डंडा मैंने खींच के एक गाँव वाले से कटवा के ऐसा बनवाया था इसमें से। बहुत अद्भुत। चलो
ठीक है। चलो, अद्भुत रास्ता। हाँ। बा बोलते हालत खराब होते आणि बोलते अद्भुत रस्ता। एकदम सच में मज़ा आ रहा है इसमें से चलने के लिए। हाँ हाँ हाँ, चल चला मंडळी, आपली क्षणभर विश्रांती झालेली आहे, फक्त आणि फक्त 2च मिनिटाची। पाणी प्यायला थांबलेलं, मस्त पाणी पिऊन झालेलं आहे, फ्रेश होऊन झालेलं आहे। हे बघा, अरे वा, अतिशय सुंदर। हा पाणी आपल्याला 22 किलोमीटर टिकवायचं होतं, 22 किलोमीटर, 1-2 नहीं। मिल गए जंगल में। अरे वाह, जंगल में कौन मिल गए? हाँ, घोर जंगल में मिल गए। वो भी इनका साइकिल पंचर हो गई, कैसे आ रहे पता नहीं। बाबा जी किधर से आ रहे हो? गांव में से आ रहा हूँ। अच्छा, इधर से हमको कितना लंबा है आश्रम? आश्रम आपको पड़ेगा यहाँ से 1.5 किलोमीटर। 1.5 किलोमीटर खास? अरे यार मार लिया। वहाँ से 15 किलोमीटर है, उसके पहले नहीं है। वहाँ से ना मार लेंगे ना। 15 भोजन करके, हाँ 15-20 मिनट आराम कर, थोड़ा भोजन को रुकने देंगे, हाँ, पेट हाँ, में, और उसके बाद चल देंगे। चल देंगे। अरे बहुत अच्छा, चलो। अरे वाह, क्या बात है, 22 किलोमीटर मार लिया शिक्षक लगभग अपन। चलो बाबा जी, नर्मदे हर, नर्मदे हर। बहुत फास्ट खींच लिया इस बार आपने। हाँ, बहुत अच्छा मार लिया जंगल आपने। 1 मिनिट बोलतो टाइम। वाह, किती गोंडस आणि किती सुंदर दिसले आहेत आपल्याला जंगली प्राणी। वाह, म्हशी, म्हशे, हे म्हशे आणि म्हैस दिसली म्हणजे आपण गावाच्या जरा जवळपास आलोय असं प्रतीत होतं, कारण की जास्त आँख में जात नाही। हो, नर्मदे हर। ये देखो, इधर लिखा है आपके लिए, नर्मदे हर। नर्मदे हर। चलो, उनकी मजा ले रहे आप। चला, वाह, खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर। लक्कड़कोट की झाड़ी अति सुंदर। नर्मदे हर। अरे वाह मंडळी, एक गोष्ट अजून, कदाचित या सर्व परिक्रमेमधली आपल्याला ही शेवटची झाडी असू शकते, शेवटची। त्याच्यानंतर आपल्याला झाडी नाही लागणार कदाचित, बघूया। पण आहे शेवटची झाडी आहे, त्याच्यानंतर जंगल नाही आपल्याला, ओंकारेश्वरपर्यंत नाही जंगल असेल तरी तो परिक्रमा मार्ग नाही आहे। चला बघूया। हम यही रुके हुए हैं। हो, 1 किलोमीटर बंद हो रहा है ना, किलोमीटर नहीं है, यही रुका जाएगा। इसको कहा जाएगा कि हम जहाँ हैं वहीं पे खड़े हैं, हम आगे बढ़ेंगे। मेरे मैप में ये भी आता है, और आपको लगता है कि मैप नहीं दिखा रहा है? नहीं दिखता, नहीं है, मैप पे इसका पूरा दिखता है, एक पैर दिखता है, लेकिन हम वहीं खड़े, आगे नहीं बढ़ते। हम चलते उतना ही जितना दिखाता है, लेकिन आगे उतना नहीं बढ़ते। क्या है? ऐसे देख रहे हैं, वही से देख रहे हैं, ये बंदी है, ये रास्ता जाता है, ये वाला हाँ, नहीं नहीं, बराबर इधर ही है, यही मार्ग है, आगे भी लिखा है। रुको रुको, जाओ मत, रुको महाराज जी, सब लोग रुको। श्री विठ्ठल, नर्मदे हर मंडळी, आता शेवटी आपण पार केलेला आहे 7 किलोमीटर सीतावन, छोटी जयंती माता, ही मोठी जयंती माता, लक्कडकोटची झाडी
अगदी 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 3 दिवसाचा प्रवास आपला अगदी सुखरूप झालेला आहे आणि या झाडीतून आपण सर्वजण पार झालेलो आहोत सर्व। हाँ, और दूसरी बात एक है, अपन को कौन से भी झाड़ी ने ना शुल्पानी ने ना कौन से भी झाड़ी ने मतलब ऐसा कुछ तकलीफ नहीं हुआ। ये बहुत टफ था, यही तो मैया का कृपा था और इसके बाद शायद अपन को झाड़ी ना नहीं लगने वाला है। बार मेरे पैरों में इधर आया इधर आया, वो चप्पल भी टूट गया। मैंने बोला कि साथ छोड़ देगा, हाँ, आपने चप्पल किधर खरीदा था हमको याद है। फिर मैंने कहा, चलो आप खींच लिया, आप पार कर जाएंगे। और दूसरी बात, अभी अपन को झाड़ी नहीं लगने वाली ना है। अब नहीं लगने वाला। अब झाड़ी का आनंद अपने से जान दूर हो बची तो जाएगा। लाखों उपाय। देखते हैं अभी आगे, चलो। नर्मदा मैया की कृपा बहुत हवी। और ये लकडकोट की झाडी अभी हम आहे रोड पे। आता या लकडकोटच्या झाडीला आपण इथूनच काय बोलतात, आपण वेगळे होत आहोत। चला, टाटा बाय बाय, नर्मदे हर। श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी। वा, पोचलो आहोत आपण आपल्या आश्रमामध्ये पामाखेडी। तब्बल 22 किलोमीटरचा रस्ता आणि 22 किलोमीटरचा रस्ता आम्ही अक्षरशः 7 वाजता निघालोय। 7, 8, 9, 10, 11 4 घंटा में 32। 4 तासात आपण 22 किलोमीटर। बाप रे बाप, जबरदस्त। चला, खूप मजा आली। आज आपण 5-5.5 किलोमीटर प्रति घंटाच्या हिशोबात चाललो आहोत आणि सुंदर आश्रम आहे बघा। लगेच आपल्याला हा संपूर्ण आश्रमच आहे। त्याला आश्रमात जाऊ, जरा फ्रेश होऊ। तसं पण आज एकादशी आहे, काय असेल तर खायचं नाही तर पहिले जाऊन आंघोळ करतो। खूप घामावलं आहे, एवढा घामावलं आहे आज, जबरदस्त। मला आंघोळ करूयात आणि थोडा विश्रांती करू, पुन्हा दुपारी निघायचा प्लॅन झालेला आपला, निघूयात। नर्मदे हर। चला, श्री विठ्ठल नर्मदे हर। खूप सुंदर कुटिया आहे। श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आपण ज्या आश्रमात आहोत या आश्रमामध्ये काही वाक्य लिहिले आहेत। एवढे सुंदर सुंदर वाक्य आहेत ना, बे खुद इतना हसरा था मैं पढ़। मैं आपकी हंसी देख एवढा हसत होतो, थांबा तुम्हाला दाखवतो। हां, नाही